भक्ति योग, इसका संवाद सुनाने वाला हो भगवान श्री कृष्ण और अर्जुन का संवाद। श्री भगवान वाच एवं सततयुक्ताये भक्तास्तं पर्युपासते ये चारपेक्षमौलिक्तं तेषां योगवित्तमा। श्री भगवान एवं म्हणजे अशा प्रकारे आपण जो विधी सांगितला त्याप्रमाणे जो भक्त आपल्याला शरण येऊन सतत आपल्या स्वरूपाच्या ठाई युक्त होऊन आपली अनन्य श्रद्धेने उपासना करतात आणि दुसरे जे भगवंताच्या अव्यक्त व अक्षर स्वरूपाची उपासना करतात, ज्या ज्या ठिकाणी आपण स्वतः स्थित आहात अशा दोन प्रकारच्या भक्तामध्ये अधिक श्रेष्ठ व गुणवान व उत्तम योगयुक्त भक्त कोणता, यावर श्रीकृष्ण म्हणाले। श्री भगवान वाच मय्यावेश मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेस्ता तेने युक्ततमा। हे अर्जुना, माझ्या ठिकाणी मन एकाग्र करून निरंतर माझ्या ठिकाणी युक्त होऊन जे भक्तजन अनन्य श्रद्धेने युक्त होऊन मला भजतात ते मला सर्वश्रेष्ठ योगी वाटतात। ये चारपेक्षमौरिक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यं च कूटलस्थं चलं ध्रुवं संयमेग्रम सर्वत्र समभूतय ते प्राणपूर्तिमामेव सर्वभूतेहि ते रता। जो पुरुष इंद्रियाच्या समुदायांचे संयमन करून मनबुद्धीच्या चिंतनापलीकडे असणाऱ्या म्हणजे अचिंत्य सर्वव्यापी अनिवाच्य ईश्वराशी नित्ययुक्त असणाऱ्या अचल अव्यक्त आकारसहित आणि अविनाशी अशा ब्रह्माची उपासना करतात, तसेच सर्व प्राणीमात्राचे हित करण्यात तत्पर असतो व जो सर्वत्र समृद्धी ठेवणारा असतो असा योगी देखील मलाच प्राप्त होतो। ब्रह्माची वरील सर्व विशेषणे मलाही लागू पडतात। क्लेशाधिकरक्तेषां च चेतसाम् अवृत्ता हि गतिर्दुःखं देह बधीर व्यापते। अव्यक्त अशा परमात्माच्या ठिकाणी ज्यांचे चित्त आसक्त आहे त्यांना साधन करतात अधिक क्लेश पडतात, कारण देहाभिमानाने अव्यक्त ब्रह्माची प्राप्तीचे मार्ग कष्टाने साध्य होतो। योगेश्वर श्रीकृष्ण सद्गुरू होते, अव्यक्त परमात्मा त्याच्यात व्याप्त होता। ते म्हणतात की जे अनन्य भावाने महापुरुषाच्या आश्रयाला न येता स्वतःच्या सामर्थ्याच्या जोरावर पुढे जातो आणि मी या अवस्थेत आहे, पुढे या अवस्थेत जाईल, मी माझ्या अव्यक्त शरीर प्राप्त करेन, ती माझेही रूप असेल, मीच आहे, अशा प्रकारे विचार करतो। प्राप्तीची वाट न बघता आपल्या शरीराला सोह म्हणतो व अहंकार साधकाला ज्याच्या ब्रह्मप्राप्तीच्या मार्गात विघ्नरूप ठरत असतो तो त्या दुःख खाली अशा मध्ये भ्रमत राहतो। परंतु जो मला शरण येतो तो तू सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्परा अनन्येव योगे माधायन्त उपासते। जे मतपरायण होऊन आपली सर्व इंद्रिय कर्म म्हणजे आपली आराधना मला अर्पण करून अनन्य भावाने योगाद्वारे म्हणजेच उपासना प्रक्रियेद्वारे भक्तियोगाने माझे ध्यान करत उपासना करतात, तेषाहमः समुद्धर्ता मृत्यू संसार सागरात भवामि निजितात्मार्थ मय्या वेशित चेतसाम्। माझ्या सद्गुरु स्वरूपाच्या ठिकाणी ज्याने आपले चित्त ठेवले आहे त्या भक्तांची मी या मृत्यूरूपी संसार सागरातून शीघ्र उद्धार करतो आणि याप्रमाणे भगवंताच्या ठिकाणी चित्त ठेवण्याची प्रेरणा आणि विधी यावर श्रीकृष्ण प्रकाश टाकत आहेत। मय्यावे मनो ये मयि बुद्धी निवेशय निवर्षेष्य मय्येव अर्थं भूदन संशय। तेव्हा हे अर्जुना, तू माझ्या ठिकाणी आपले चित्त स्थिर कर, माझ्या ठिकाणी आपली बुद्धी ठेव, त्यानंतर तू माझ्या ठिकाणी निवास करशील, यात काही शंका नाही। तू जर आपली मन व बुद्धी माझ्या ठिकाणी स्थिर करून शकला नाहीस, अर्जुनाने मागे सांगितले होते की मनाला पकडणे हे वायूला पकडण्यासारखे कठीण आहे। त्या बाबत श्रीकृष्ण म्हणतात, अतचिंतन समाधातु न कोस्मसि न कोस्महि स्थिरम अभ्यासप्त समर्थोषि मां गांधू धनंजय।
जर तू माझ्या ठिकाणी स्थिर करण्याचा समर्थ नसतील तर हे अर्जुना योगाचा अभ्यास करून माझ्या प्राप्ती करून घेण्याची इच्छा ठेव. म्हणजे चंचल मन जेथे जाईल तिथे त्याला निग्रहाने ओढू काढून उपासना व चिंतनात लावणे म्हणजे अभ्यास होय. श्री कृष्ण अर्जुन संवादे. जय श्री कृष्ण.